नमस्कार, मी संजय गुरव. आज आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात जंगली पुदिना, रान पुदिना, ज्याला इंग्रजीमध्ये वाईल्ड मिंट असं म्हटलेलं आहे. माझे मित्र मनोज सुडोकार यांच्या शेताच्या बांधावर खूप मोठ्या प्रमाणात हा पुदिना बघायला मिळतो. सामान्यतः आपण आपल्या स्वयंपाकामध्ये जो पुदिना वापरतो, पुदिन्याची चटणी करण्याकरिता किंवा ज्यूस बनवण्याकरिता किंवा पुदिन्याचा वापर आपण पाणीपुरीच्या पाण्यामध्ये सुद्धा करतो. तर तो पुदिना वेगळा, त्याच्याच प्रजातीमधला हा जंगली पुदिना आहे. याची पानं पातळ आणि थोडीशी मोठी असतात, परंतु याचं एक खास वैशिष्ट्य सांगतो. याच्याकडे माझं लक्ष अचानक गेलं आणि Googleवर सर्च करून बघितलं तर याचं नाव निघालं वाईल्ड मिंट, जंगली पुदिना. याच्याकडे लक्ष केंद्रित होण्याचं कारण ही फुलं, शुभ्र पांढरी फुलं, एकदम स्नो व्हाईट रंगाची ही फुलं. आणि असं वाटत होतं या फुलांकडे बघून जसं की दिवसा चांदणं पडलं. भरपूर फुलं या रोपट्यांना लागलेली आहे, या झाडांना लागलेली आहे. या झाडाची उंची साधारणतः 2 ते 3 फुटाच्या पेक्षा जास्त नसते. झुडपी वनस्पती आहे आणि शेताच्या बांधावर हा पुदिना आपल्याला पाहायला मिळतो. अशा जेव्हा आपल्याला वनस्पती शेताच्या कड्याला, रस्त्याच्या कड्याला आढळून येतात, तेव्हा आपण याचा एक स्क्रीनशॉट घेऊन त्याच्याबद्दलची माहिती, कुतूहल मिळवून घेतलं पाहिजे. हाच या व्हिडिओच्या माध्यमातून एक उद्देश आहे. विविध आजारांवर बहुगुणी असा हा रानपुदिना. आणि हे बघा किती छान अशी फुलं आहेत. छोटी छोटी फुलं असतात, अगदी लवंगीसारखे. एवढं थांबतो. आवडल्यास शेअर करा, लाईक करा.